कथेचं नाव तारीख. लेखक रत्नाकर मतकरी. अभिवाचन प्रदीप खराडे. 14 नोव्हेंबर 2014. आज माझ्या जितूचा 9वा वाढदिवस. गेल्या वर्षीपर्यंत आम्ही हा वाढदिवस किती थाटानं साजरा करत होतो. लोक त्याची वर्षभर आठवण काढतील इतक्या जोशात. खर्चाकडे श्रमाकडे न पाहता वर्षातून एकदा सगळ्या आप्तस्वकीयांनी आमच्या घरी एकत्र येण्याचा दिवस म्हणजे जितूचा वाढदिवस. मोठा सण असतो. आणि यंदा जितू आमच्या सोबत नाही. तो या जगातच नाही. गेल्या वर्षीपर्यंत आम्ही त्याचे 8 वाढदिवस धामधुमीत साजरे केले, पण 9वा वाढदिवस साजरा करण्याची संधी त्याने आम्हाला दिलीच नाही. त्याआधी बरोबर 1 महिना तो मेनिंजायटिसचा अटॅक येऊन तडकाफडकी गेला. आता आम्ही त्याची पुण्यतिथी साजरी करतो, 14 ऑक्टोबर. तसं म्हटलं तर जितू जाणार हे आम्हाला त्याच्या 8व्या वाढदिवशीच माहिती झालं होतं. त्याची आई ते मान्य करत नव्हती, पण मला पटलं होतं. मृत्यूची तारीख आधीच माहिती झाली म्हणून मृत्यूचा फटका कमी बसतो असं नाही, पण निदान तो सहन करण्यासाठी मनाची थोडीफार तयारी तरी होते. तरीही एकुलत्या एक 8 वर्षाच्या हसत्या खेळत्या गोंडस मुलाच्या मरणासाठी कुठल्या आईबापांच्या मनाची तयारी असणार. त्यावेळी त्याच्या मरणाची कल्पना अगदी अशक्यातली वाटत होती. तसं काही बोलणारा आम्हाला वैरीच वाटत होता. 14 नोव्हेंबर 2013. जितूचा 8वा वाढदिवस. 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिन, म्हणून आम्ही नेहमीच जितूचा वाढदिवस बालदिन शोभेल अशा पद्धतीनेच साजरा करतो. आजूबाजूची नात्यागोत्यातली जितूची मित्रमंडळी तर बोलवतोच, पण त्याचबरोबर कुठली गरीब मुलं देखील बोलवतो, ज्यांना फारसं कधी अशा प्रकारच्या समारंभांना जाता येत नाही, ज्यांचे वाढदिवस कधीच साजरे होत नाहीत, अशी ही मुलं. या निमित्ताने त्यांची एक संध्याकाळ मजेत जावी म्हणून त्या दिवशी आम्ही जवळच्याच एका अनाथालयातली 50 मुलं बोलवली होती, जितूबरोबर खेळायला, गाणी म्हणून नाचून संध्याकाळभर गंमत जम्मत करायला. आम्ही जितूचा वाढदिवस आमच्या सोसायटीच्या हॉलमध्ये आयोजित केला होता. अनाथाश्रमातली मुलं बरोबर संध्याकाळी 6च्या ठोक्याला हजर झाली. सोबत त्यांचे शिक्षकही होते. 2-3 सोडली तर सगळीच मुलं धुतलेली बिनइस्त्रीची खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट, आणि मुली पांढरा शर्ट आणि निळा स्कर्ट अशा कपड्यात होती. विशेष म्हणजे त्यांनी सोबत बँड आणला होता. त्यांच्याबरोबर आलेल्या शिक्षकांनी गंभीरपणे स्पष्टीकरण दिलं. त्यांना असं कुणी बोलवलं तर ती नुसतीच जात नाही, त्याच्या बदल्यात कार्यक्रम करून दाखवतात. कुणाचंही काही फुकट घेतलं की मिंधेपणा येतो असं आम्ही त्यांना शिकवतो. मला खूपच कौतुक वाटलं. ती मुलं किती गुणी आहेत, किती स्वाभिमानी आहेत, या गोष्टींचा मी पाहुण्यांसमोर मुद्दाम उल्लेख केला. हसून, टाळ्या पेटवून, एकमेकांना कोपरांनी ढोसून आपण खुश असल्याचं त्या मुलांनी दाखवून दिलं. पाहुण्यांची करमणूक करायला उत्साहानं सुरुवात केली. संध्याकाळ दाटत गेली आणि पाहुण्यांची संख्या वाढत गेली. तसा गाण्या बजावण्याच्या रंगाला रंग चढत गेला. हॉलमध्ये दिवे लागले होते. मुलांसाठी आणलेले रंगीत फुगे लोकांच्या डोक्यावर तरंगत होते. फुलांचा आणि अत्तारचा वास सगळीकडे भरून राहिला होता. वेफर्स, समोसे, आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या इकडे तिकडे फिरत होत्या, गप्पा होत होत्या.
जितू झगमगणारा सोनेरी रंगाचा जोधपुरी सूट घालून टोपी सावरत थँक्यू थँक्यू म्हणत प्रेझेंट्स घेत होता. मोठ्या माणसांच्या पाया पडत होता, त्यांचे आशीर्वाद घेत होता. हळूहळू ती अनाथाश्रमातली मुलं कधी इतरांबरोबर मिसळली ते कळलंच नाही. एका कोपऱ्यात एक मुलगा बसला होता. अनाथाश्रमातल्या मुलांपैकीच तो असावा. मात्र त्याने शर्ट आणि खाकी पॅन्ट ऐवजी पांढरा सदरा लेंगा घातला होता. त्यामुळे तो जरा वेगळाच भासत होता. इतर मुलांपेक्षाही तो तरतरीत वाटत होता. त्याच्या सावळ्या रंगातही एक प्रकारचं तेज होतं. डोळे छान चमकत होते. खरं तर त्या डोळ्यांमुळेच माझं त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं होतं. मी इकडे तिकडे फिरत असतानाच ते डोळे जसा काही माझा पाठपुरावाच करत होते. ती नजर एकदम जाणवून मी त्या मुलाजवळ गेलो. का रे, तू का असा एकटाच बसलास? खेळ ना इतरांबरोबर, मी म्हणालो. हो, एवढंच बोलून तो हसला. त्याचं हसणं इतकं छान होतं की क्षणभर मला दिव्यांचा लखलखाट झाल्यासारखं वाटलं. खाल्लंस का काही, मी त्याला विचारलं. हो हो, तो मान डोलावून पुन्हा दिव्यांच्या लखलखाटासारखा हसला. मग ये ना, असं कोपऱ्यात नको बसूस, सगळी आपलीच माणसं आहेत, असं म्हणत मी त्याला पुढे आणलं. त्याला जितूजवळ नेत म्हणालो, हे बघ, हा जितू माझा मुलगा तुझ्या एवढाच आहे, बोल त्याच्याशी. त्या मुलाने जितूला शेकहँड केलं आणि गोड हसत जितूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. इतक्यात आमच्या ओळखीच्या एक खानदानी पारशीबाई एक प्रेझेंट बॉक्स झुलवत पुढे आल्या. जितूचा पापी घेत त्या म्हणाल्या, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, जुग जुग जिओ बेटा. जितू वाकून त्यांच्या पाया पडला. यू आर गोइंग टू लव्ह दिस प्रेझेंट थ्रू आउट युअर लाईफ माय बॉय. हातातला गुलाबी रंगाचा प्रेझेंट बॉक्स जितूच्या हातात देत त्या म्हणाल्या, सी, ही इज मॅन्स बेस्ट फ्रेंड. जितूने बॉक्स उघडताच तो खूप खुश झाला. वाव, अ पप्पी डॉग. मला कधीपासून कुत्र्याचं पिल्लू हवं होतं आंटी, तुला कसं कळलं? परसू आमच्या मारियाला 4 पपीज झाली. 3 क्लेम्स होते. एकदा मी स्वतःसाठी ठेवणार होते, तेवढ्यात तुझं इन्व्हिटेशन मिळालं. म्हटलं, जितू डार्लिंग, वी लव्ह दिस, आंटी म्हणाली. थँक्यू आंटी, थँक्यू म्हणत जितू पुन्हा पुन्हा ते कुत्र्याचं पिल्लू पाहत होता. कापसाच्या गादीवर त्या कापसापेक्षाही अधिक पांढरा शुभ्र असा एक कापसाचा गोळा मजेत निजला होता. केवढासा आहे हा, नाही? जितू कौतुकाने म्हणाला. ओनली 2 days ओल्ड, बॉर्न ऑन 12th November 2013, आंटी म्हणू लागली. अच्छा, 12 नोव्हेंबर, मी सहजच म्हणालो. इतक्यात माझ्या बाजूला उभ्या असलेल्या त्या मुलाचे ओठ हलले. त्यानं काहीतरी पुटपुटल्यासारखं केलं आणि नाणं टाकल्याबरोबर वजनाचं कार्ड बाहेर यावं तसे त्यांच्या तोंडून पटकन शब्द बाहेर आले. 16 नोव्हेंबरला मरणार. त्या मुलाच्या बोलण्यावर तर मला आश्चर्याचा धक्का बसलाच. माझ्या तोंडावरचे आश्चर्याचे भाव बघून तो मुलगा ठामपणे म्हणाला, हे कुत्र्याचं पिल्लू 16 नोव्हेंबरला मरणार, परवा. व्हॉट डज ही से? व्हॉट डज ही से? व्हॉट डज ही से? आंटीनी संशयाने विचारलं. तो मुलगा काय म्हणाला
हे जर तिला कळलं असतं तर प्रचंड भडका उडाला असता. तिने त्याला मार मार मारलं असतं किंवा मोठमोठ्याने रडून गोंधळ घातला असता, आणि यातलं काहीही झालं तरी तिला आवरणं कठीण गेलं असतं. म्हणून मी परवेजची ॲड कंपनी कशी चालली आहे, होमिडिकरा गिटार क्लासला रेग्युलर जातो ना, असे काहीतरी वेगळे विषय काढून बोलत बोलत तिला बाजूला नेलं. अर्थातच ती परवेज आणि होमीविषयी न थांबता अखंड बोलत राहिली. शेवटी आईस्क्रीमची डिश देऊन मी तिचं तोंड बंद केलं आणि जितूकडे परत आलो. मी आलो तेव्हा जितू आणि तो मुलगा यांच्या भोवती दोघे चौघे गोळा झाले होते. जितू खोदून खोदून विचारत होता आणि तो मुलगा शांतपणे सांगत होता, 12 तारखेला जन्मला ना, मग 16 तारखेलाच मरणार. जवळ उभा असलेल्या पैकी एक चष्मा घातलेला कॉलेजचा विद्यार्थी म्हणाला, म्हणजे 12 तारखेला जन्मलेले सगळे तो 16 तारखेलाच मरणार. आणि बाकीचे खो खो हसले. तो मुलगा गंभीरपणे म्हणाला, ते मला माहिती नाही, पण हे पिल्लू मरणार हे नक्की. त्याच्या सुरात जो ठामपणा होता त्यामुळे सगळे एकदम गप्प झाले. जितू बहुधा त्या मुलाच्या बोलण्यानं इतका थक्क होता की पिल्लू मरेल याचं दुःखही त्याला वाटायचं राहून गेलं होतं. दुसरा एक जर्सी घातलेला कॉलेज विद्यार्थी त्या मुलाला म्हणाला, तुला कुणाबद्दलही सांगता येतं, कोण कधी मरेल ते? जन्मतारीख कळली तर सांगता येतं. मग माझी जन्मतारीख 21 मार्च 1994. तो मुलगा क्षणभर गप्प झाला. त्याचा चेहरा एकदम ध्यान लागल्यासारखा झाला. दुसऱ्या क्षणी त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, 15 जुलै 2047. जसं काही दुसरंच कोणी त्याच्या तोंडून बोललं असावं. चला, आपल्याला अजून भरपूर आयुष्य आहे. त्या कॉलेज विद्यार्थ्याचा चेहरा उजाळला. हे सगळं पाहत असलेले एक मिशाळ गृहस्थ पुढे आले, आमचे अकाउंटंट. ते म्हणाले, हा मुलगा भविष्य सांगतो काय? भविष्य नाही, तुम्ही कधी मरणार ते सांगतो. तुमची जन्मतारीख सांगा. अशी कधी मरणाची तारीख सांगता येते का? बर, माझी जन्मतारीख 17 फेब्रुवारी 1967. मुलाचा चेहरा पुन्हा ध्यानस्थ, चमकणारे डोळे मंद. पुढल्याच क्षणी उत्तर तयार, 9 ऑक्टोबर 2025. अरे बापरे, तब्येतीची काळजी घ्यायला हवी, असं म्हणत अकाउंटंट साहेब पसार झाले. आपला काही विश्वास नाही, पण सांगतोस तर सांग. बऱ्याच विचारांती सोसायटीतलाच एक मुलगा पुढे येत म्हणाला, माझी जन्मतारीख 10 जून 1996. 29 ऑगस्ट 2052. स्विच ऑन केल्यावर दिवा लागावा तितक्या झटकन उत्तर आलं. एव्हाना बरीच मंडळी तिथे जमली होती. सगळ्यांना ती एक गंमतच वाटत होती. भविष्य खरो ठरो वा खोटं, पण आपलं मरण अजून बरंच लांब आहे. आपण चांगले बुड्ढे होऊन मरणार ही जाणीव प्रत्येकाला सुखाची वाटत होती. कॉलेजातले तसेच नोकरी करणारे तरुण तरुणी, रिटायर्ड झालेली वयस्कर मंडळी, मध्यमवयीन गृहिणी, असे कितीतरी लोक त्या मुलाच्या खेळात सामील झाले होते. जन्मतारीख सांगतानाची उत्सुकता आणि मरण तारीख ऐकल्यावर सुटकेचा आनंद याच बहुतेक लोकांच्या प्रतिक्रिया होत्या. मला तर त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव पाहताना आश्चर्य वाटत होतं. जन्मतारीख ऐकल्यानंतर जणू तो स्वतःचा राहतच नसे. त्याचा समोरच्या माणसाशी काहीही संबंध राहत नसे.
कॅल्क्युलेटरवर आकडेमोड करून आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षाही तो लवकर उत्तर देत असे. पण निव्वळ जन्मतारखेवरून तो मरण कसं सांगत असेल? कदाचित जन्मतारीख सांगितल्यावर त्या विशिष्ट माणसाच्या, फक्त त्याच माणसाच्या आयुर्मानाचं एक टोक त्या मुलाच्या हाती लागत असेल आणि दुसरं टोक पाहण्याचं सामर्थ्य त्याला उपजत असेल. एक विलक्षण सामर्थ्य, किंवा त्याच्याही पलीकडचं आणखीन काहीतरी. तो मुलगा जी भविष्यवाणी करत होता ती कदाचित खोटीही असेल. पहिल्यांदा तो कुत्र्याच्या पिल्लाविषयी गमतीनं काही म्हणाला असेल आणि आता तोंडाला येईल ते बोलून सगळ्यांची फिरकी घेत असेल असं मला वाटू लागलं. काही का असेना, पण सगळ्यांचा वेळ कसा मजेत चालला होता. आणि एकदमच मला एक मोठा हुंदका ऐकू आला. मी दचकलोच. काय झालं ते पाहण्यासाठी पुढे आलो. माझा चुलत भाऊ अनंता, जवळपास 40चा, हुंदक्यामागून हुंदके देत होता. आजूबाजूचे लोक त्याची समजूत घालत होते. अरे ही खोटं आहे, गमतीनं बोललाय तो पोरगा, खेळ चाललाय हा, वगैरे वगैरे असं त्याला परोपरीने समजावू लागले. पण अनंता न थांबता रडत होता. माझी मुलं खूप लहान आहेत, मी इतक्या लवकर मेलो तर माझी बायको त्यांना एकटीच कशी सांभाळणार, असं म्हणत तो ओक्साबोक्शी रडत होता. कुणीतरी मला सांगितलं की त्या मुलाने अनंताला 20 नोव्हेंबर 2013 ही मरण तारीख सांगितली आहे. म्हणजे अगदी 6 दिवसांवर ठेपलेली. अनंताला तिथून कुणीतरी बाहेर नेलं. मी मनातून अनंतावर फार चिडलो. मनाला इतकं लावून घ्यायचं असेल तर माणसानं असं भविष्य बघण्याच्या फंदातच पडू नये. आणि त्यातून वाईट वाटलं म्हणून 4 चौघात त्याचं प्रदर्शन कशाला? कुणी खरोखरच मेल्यासारखं मोठ्यानं हुंदके देऊन रडणं हे 40च्या पुरुषाला शोभतं का? अनंता बाहेर गेला आणि तो मुलगाही गर्दीत कुठेतरी मिसळून गेला होता. तो मला परत दिसला तेव्हा संध्याकाळ उलटून गेली होती. सगळ्यांचं जेवण झालं होतं. पाहुणे घरी परतायला लागले होते. अनाथाश्रमातली मुलंही घरी जायला निघाली होती त्यांच्या. मी त्यांच्यापैकीच प्रत्येकाला भेटीच्या वस्तू मिळाल्या का ते विचारलं. एवढा जड ड्रम कसा धरतोस रे म्हणत त्या बँडवाल्या मुलाचं कौतुक केलं. पण माझे डोळे त्या सदरा लेंगावाल्या मुलाला शोधत होते. तो त्यांच्यात दिसत नव्हता. म्हणून मी आश्रमातल्या शिक्षकांकडे चौकशी केली. तो येईल नंतर, असं म्हणून ते इतर मुलांना घेऊन निघाले. त्यांच्या त्या बेपर्वाईचं मला आश्चर्यच वाटलं. तो मुलगा काही या शिक्षकांचा फारसा आवडता नसावा, कारण मगाशी त्याने सगळ्यांनाच बनवलं होतं. नक्कीच त्याने सांगितलेलं जर निव्वळ खोटं, अर्थातच त्याच्या खेळाचा एखादा भाग असेल तर फार बरं होईल असं मला मनोमन वाटत होतं. निदान जितूचं कुत्र्याचं पिल्लू वाचेल आणि मुख्य म्हणजे अनंता जगेल. हॉलवरून घरी परतलो, पण तिथं काही वेगळाच प्रकार चालला होता. जितूची आई त्या मुलाचे केस धरून त्याच्या फाड फाड मुस्कटात देत होती. तो सोशिकपणे तिचा मार खात होता, तोंडातून ब्र न काढता. अगं अगं काय झालं, कशाला मारतेस बिचाऱ्याला? मी त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत म्हटले. बिचारा बिचारा काय बोलतो हा बिचारा मुलगा, ते बघा आधी, असं म्हणत तिने मागे लपलेल्या रडून रडून दमलेल्या जितूला पुढं केलं आणि म्हणाली, सांग सांग जितू, काय म्हणाला तो ते? अडखळत हुंदके देत जितू सांगू लागला. तो म्हणाला, आज माझा 8वा वाढदिवस. म्हणजे
बरोबर 11 महिन्यांनी मरणार. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कुत्र्याचं पिल्लू आणि अनंता याची गंमत मी तटस्थपणे पाहू शकत होतो. पण जितू जितू जाणार, मला ही कल्पनाही सहन होण्यासारखी नव्हती. तो गंमत करत असेल या आशेनं मी त्याला मुलाला विचारलं, असं म्हणालास तू? त्याने मान डोलावली आणि मग गंभीरपणे म्हणाला, हो, 14 ऑक्टोबर 2014 मरणार. त्याचं ते गांभीर्य पाहून जितूची आई खरोखरच घाबरली. ती जितूला गोंजारून रडू लागली. जितूही रडतच होता. मी मात्र विजेचा धक्का बसल्यासारखा निश्चल झालो होतो. ते भविष्य खोटं ठरावं अशी मलाही आशा होती. पण त्यासाठी मी त्यांच्यासारखं थैमान मात्र घालू शकत नव्हतो. जितूच्या आईने खेचत खेचत त्या मुलाला दाराबाहेर ढकलून दिलं आणि दरवाजा लावून घेत म्हणाली, अभद्र मेला, पुन्हा जर इथे दिसलास तर पोलिसात द्या हो त्याला. मला राहून राहून वाटत होतं की त्या अनाथ मुलाला असं हकलून देणं चुकीचं आहे. पण त्याने दिलेल्या त्या धक्क्याने मी इतका हादरून गेलो होतो की मी जरा सुद्धा हालचाल करू शकलो नाही. 16 नोव्हेंबर 2013. जितूला प्रेझेंट मिळालेलं कुत्र्याचं पिल्लू मेलं. जितूने रडून रडून धिंगाणा घातला. गेल्या 2 दिवसात त्याला त्या पिल्लाचा इतका लाळा लागला होता. त्या पिल्लासाठी त्याने एक वेताची गाडी बनवली होती. त्या गाडीत मऊ मऊ उशा ठेवून त्याला ऐटीत बसवून दिवसभर जितू त्याला बागेतून फिरवायचा. ते पिल्लूही भलतंच चपळ होतं. आपले उलेसे डोळे टुकटुक रोखून एकसारखं इकडे तिकडे बघायचं. आपल्या लालचुटूक जिभेनं जितूचा हात चाटायचा. पहिल्यांदा वाटलं झोपलंय तर झोपू दे, पण नंतर दूध देखील पीत नव्हतं. जितूची आई घाबरली. ती त्याला प्राण्यांच्या डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी त्याला हुशारी यावी म्हणून एक इंजेक्शन दिलं. पण कसलं काय, संध्याकाळीच त्या पिल्लाने एकदा पाय ताठ केले आणि मान टाकली ती कायमचीच. आम्ही बागेतच एक खड्डा खणून त्यात त्याला पुरून टाकलं. त्यात जितूची समजूत काढणं महाकठीण. शेवटी उद्या दुसरं पिल्लू आणू अशी समजूत घालून आम्ही त्याला झोपवलं. पण आमची समजूत कोण घालणार? कारण कुत्र्याचं पिल्लू मेलं एवढ्यानं आमची काळजी संपत नव्हती. उलट ती आमच्या काळजीची सुरुवात होती. जितूची आई मला धास्तावल्या स्वरात म्हणाली, पिल्लू मरणार आज, असं त्या मेल्या परवाच्या पोरानं सांगितलं होतं ना. असेल, मला काही माहीत नाही. मी मुद्दाम खोटा नकळतेपणाचा आव आणला. सांगितलं होतं त्यानं, तुम्हाला माहिती आहे, ते खरं ठरलं. म्हणजे माझा जितू. झोपलेल्या जितूला मिठी मारून रडू लागली. पिल्लू गेल्याचं मी अनंताला कळू दिलं नाही. पण त्या दिवसापासून मी रोज त्याला फोन करून त्याच्या तब्येतीची चौकशी करू लागलो. अर्थात त्याला तसं कळू न देता. काहीतरी निमित्त काढून मी त्याला फोन करायचो आणि घरात सगळं ठाकठीक असल्याची खात्री करून घ्यायचो. आणि मग मला कळून आलं
की भीतीनं अनंतानं घराबाहेर पडायचं सोडून दिलंय. 20 तारखेपर्यंत त्यानं ऑफिसमधून रजा घेतली, म्हणजे रस्त्यात सुद्धा अपघात व्हायला नको. शिवाय त्याची तब्येत तर छान आहे. पिल्लाच्या बाबतीत त्या पोराचं भविष्य योगायोगानं खरं ठरलं असेल, पण अनंताला काही धोका दिसत नव्हता. तो उगाचच नर्वस झालाय. 20 नोव्हेंबर 2013. अनंता वारला. कुणाला कल्पनाही नव्हती असं काही घडेल याची. सकाळीच हार्ट अटॅक येऊन दवाखान्यात घेऊन जातानाच अनंताने प्राण सोडला. माझी मात्र आता खात्री झाली, जितू आम्हाला लाभायचा नाही. तो मुलगा जे सांगत होता ते अक्षरशः खरं ठरलं होतं. आणि हे आता जितूच्या बाबतीतही त्या जितूच्या आईने त्या मुलाला रागाच्या भरात बाहेर काढलं होतं. का? तो खरं बोलला म्हणून? का त्याने सांगितलेले सत्य अप्रिय होते म्हणून? मला तर अपराधी वाटायला लागलं. आणि मला एक विलक्षण कल्पना सुचली. त्या मुलाला आपल्या घरी घेऊन जावं, जितूशी खेळायला. नाहीतरी तो मुलगा आश्रमात वाढतोय, लोकांकडून हिडीस करून घेतोय. ते अनाथाश्रमातले शिक्षक त्याच्यासाठी थांबले सुद्धा नाहीत. मार खाऊन अपमान सहन करून तो एकटाच निघून गेला. माझं ऊर भरून आलं. त्या मुलाला घरी आणलंच पाहिजे, जितूबरोबर खेळायला. आणखी फक्त 11 महिने. जितूलाही हे पटलं. नाहीतरी ते कुत्र्याचं पिल्लू गेल्यापासून तो एकटाच स्वतःमध्ये हरवला होता. त्या मुलाच्या येड्यानं जितू पहिल्यासारखा रुळायला लागेल असं मला वाटलं. जितूच्या आईलाही मी ही गोष्ट पटवून दिली. जितूच्या अटळ मरणावर याहून अधिक चांगला उपाय दुसरा कुठला असणार? 2 दिवसानंतर मी अनाथाश्रमात गेलो. तेच वयस्कर शिक्षक ऑफिसात होते. मला पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी माझं चांगलंच स्वागत केलं. चहा पाणी झालं. मग म्हणाले, आज इथे कसे आलात? कुठल्या निमित्ताने? एक छोटंसं काम होतं. तुम्ही नाही म्हणणार नाही असं. बोला ना, अगदी मनमोकळेपणाने बोला. मला इथला एक मुलगा हवाय. 4 दिवस मी त्याला घरी नेऊन पाहतो. रुळण्यासारखा असला तर कायमचा. माझ्या अपेक्षेप्रमाणे त्यांना आनंद झालेला दिसला. मुलांना चांगल्या घरात वाढवणारे विश्वासाचे पालक मिळाले तर आश्रमाच्या चालकांना का नाही आनंद होणार? खुशाल न्या. एका तरी मुलाच्या जन्माचं कल्याण होईल. कुठला अमुक एक असा मुलगा पाहून ठेवलाय तुम्ही? हो, त्या दिवशी तो सदरा लेंगा घालून आला होता तो. तुम्ही निघालात तेव्हा तो मागे राहिला होता. त्या मुलाबद्दल ऐकून तर त्या शिक्षकांच्या कपाळाला आठ्या पडल्या. तो ते काय बोलावं या गोंधळात पडलेले दिसले. का? तो चांगला नाहीये का? मी अधीरपणे विचारलं. नाही तसं नाही, पण मग त्याला पाठवू शकणार नाही का तुम्ही? नाही म्हणजे तसं काय, तो आमच्या अनाथाश्रमातल्या मुलांपैकी नाही. अनाथाश्रमातला नाही? मग कुठला? इथलाच, पण आमच्याकडचा नाही. तो आपला येतो, आमच्या मुलात खेळतो, एवढंच. त्या पलीकडे त्याचा काही संबंध नाही संस्थेशी. बर. मी निराश होऊन निघत म्हणालो. ठीक आहे, आता कधी आला तर पाठवा त्याला माझ्याकडे.
अ, हो, पण त्याऐवजी दुसरा एखादा मुलगा. त्यांचं पुढचं ऐकून घ्यायला मी थांबलोच नाही. आठवडा लोटला. मी ऑफिसमधून घरी आलो. जेवण झाल्यावर नाईट वॉकसाठी बाहेर पडलो. तोच सोसायटीच्या गेटजवळ तो उभा असलेला दिसला. त्याला घेऊन मी सोसायटीच्या बागेत गेलो. तिथल्या बाकावर बसलो. तो म्हणाला, तुमचा निरोप मिळाला. निरोप? मला बोलवलं होतं ना तुम्ही. हो, तुझं भविष्य खरं झालं. पिल्लू मेलं. अनंतही गेला. आणि आता जितू सुद्धा जाणार, होय ना? त्याचा चेहरा निर्विकार राहिला. जसं काही ते भविष्य खरं आहे याविषयी त्याला शंकाच नव्हती. आणि ते खरं ठरलं याचा आनंदही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. पूर्णतः निर्विकार. थोडा वेळ शांततेत गेला. शेवटी मीच शांतता भंग केली. बोलत का नाहीस? जितू नक्कीच जाणार ना? हो, पण त्यात विशेष काय? अनंतरावांनी त्या दिवशी रडून रडून गोंधळच घातला. इतकं काय घाबरायचं मरणाला? जगणं तसंच मरण. तळ्यातनं मळ्यात. एका पावलाचा फरक. खरं की नाही? हो, पण माझं वाक्य मध्येच तोडत तो म्हणाला, पण जितू धीट आहे. तो घाबरणार नाही. ते कुत्र्याचं पिल्लू बघा, मुळीच घाबरलं नाही. कारण त्या पिल्लाला त्याची मरण तारीख माहीत नव्हती बेटा. जसं जसं वय होतं तसं तसं माणूस मरणाला अधिक घाबरतो. कारण त्याला या जगावर अधिक अधिक लोभ जडत असतो. आणि मग ते सोडावंसंच वाटत नाही. हेच कारण आहे याचं, मी म्हणालो. तो पुन्हा हसला, दिव्यांच्या लखलकाटासारखा. मी मूळ मुद्द्यावर येत म्हटलं, तू राहशील आमच्याकडे इथेच. मी तुला सगळं काही देईन, खाऊ, खेळणी, कपडे. झालंच तर जसा जितूचा केला ना तसाच तुझाही वाढदिवस साजरा करू आपण, खूप थाटानं. कधी असतो तुझा वाढदिवस? 29 एप्रिल, तो म्हणाला. एकदम माझ्या डोक्यात एक विचार आला. खरं तर त्या लहान मुलाला असं विचारायला नको होतं, पण नकळत पटकन माझ्या तोंडातून शब्द केले. तू सगळ्यांना त्यांच्या मरणाची तारीख सांगतोस. तुला स्वतःच्या मरणाची तारीख माहीतच असेल. माहिती आहे, पण मला भीती वाटत नाही मरणाची. अ, तरी पण काय आहे तुझी तारीख? त्याने जी तारीख सांगितली ती ऐकून तर मला आश्चर्याचा धक्का बसला, पण माझ्या कानांवर माझा विश्वासच बसत नव्हता. त्या तारखेचा जितूच्या जन्मतारखेशी काही ताळमेळ बसतो का ते मी पाहू लागलो. नक्कीच. कारण ती तारीख होती जितूची जन्मतारीख. 14 नोव्हेंबर 2005.